हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. व्यायामाला अजिबात वेळ नाही आणि वाढलेलं वजन पाहून खूप सारं टेन्शन आलं असेल. पोटावरती इतकी सारी चरबी जमा झाली, यामुळे आपलं पूर्ण लूक खराब झालं आहे आणि कमरेचा घेर इतका व्यापला आहे, खासकर चरबीनं. यामुळे कोणते फिटिंग ड्रेस घालायचं म्हणजे की नकोसं वाटतं, कारण शरीराचा आकार पूर्णपणे बिघडला आहे. तर आजच्या एक्सरसाइज तुम्ही रोज करा. यामुळे आपलं वजन कमी होणार आहे हे नक्की आणि आपलं शरीर आहे ते पूर्णपणे स्लिम होणार. त्यासाठी एकाच जागेवरती बसून असे सगळे व्यायाम करायचे आहेत. तर दोन्ही पायांचं अंतर जितकं मी घेतलं आहे तितकं घ्या. दोन्ही हात वर असू दे. एकदा उजव्या पायाला टच करायचं, एकदा डाव्या पायाला टच करायचं. एकदम हलका-फुलका असा व्यायाम आहे. यामुळे काय होतं, आपल्या कमरेला देखील आराम मिळतो, पोटावरती ताण पडतो, त्यामुळे तिथं साठलेली चरबी कमी होते आणि वजन कमी व्हायला मदतही मिळते. पहिली एक्सरसाइज असते त्यामुळे हलकी करावी. बाकीच्या तुम्ही कोणत्याही एक्सरसाइज करता तेव्हा अजिबात आपलं शरीर दुखत नाही. त्यासाठी पहिली एक्सरसाइज ही एकदम हलकी एका जागेवरती बसून असू दे आणि करायला सोपी आहे. आपल्याला असं कोणतं वजन उचलायचं नाही, काही करायची गरज नाही. फक्त रोज शरीराची हालचाल असणं गरजेचं आहे. त्यासाठी असे हलके-फुलके व्यायाम जरी असतील ते एकदम बेस्ट. आता करूया दुसरा व्यायाम. त्यासाठी दोन्ही हात समोर घ्या. उजवा हात डावीकडे, डावा हात उजवीकडे, दोन्ही हात वर करून घ्या आणि आपल्याला असं पूर्णपणे वाकायचं आहे आणि पूर्णपणे स्ट्रेट व्हायचं. आता दोन्ही हात एकामेकाच्या हातामध्ये असल्यामुळे त्या हातामध्ये एक ओझं निर्माण होतं. त्यामुळे आपण जसं वागतो ना, पोटावरती ताण पडतो आणि कमरेला देखील आराम मिळतो. तसंच आपलं साईड फॅट आहे, खासकर कमरेचं आणि पोटाच्या बाजूचं, ते देखील पूर्णपणे वितळतं आणि आपलं पूर्ण शरीर आहे ते एकदम लूकमध्ये येतं. तर हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. तसेच व्यायामाला वेळ नाही अशी अनेक तक्रारी असतात, पण चांगलं आरोग्य हवं असेल तर व्यायामाला महत्त्व देणं गरजेचं आहे. तुम्ही कितीही बिझी राहा, पण व्यायामाला थोडा वेळ काढा. कारण तुम्ही थोडा जरी व्यायाम केला तरी आपल्या शरीराला ते एकदम लागू पडतं आणि यामुळे होणारे आजार, काही तक्रारी असतात त्या देखील दूर होतात. त्यासाठी व्यायामाला महत्त्व द्या. आता करूया तिसरा व्यायाम. सेम बसायचं आहे. दोन्ही हातांची अशी गाठ मारायची आणि असं आपल्याला गोल फिरून घ्यायचं आहे. बघू शकता. तर एका जागेवरती बसून सेम कंडिशनमध्ये राहून फक्त व्यायामाचे प्रकार इतके आहेत, त्याचे रिझल्ट वेगवेगळे आहेत. यामुळे आपलं वजनही कमी होणार आणि पूर्ण शरीरातली चरबी देखील वितळणार. आता हा व्यायाम देखील बघा किती छान आणि किती सोपा आहे. तुम्ही हा व्हिडिओ चालू करून जर टी व्ही समोर पण चालू केला तर सगळं बघा तुम्ही व्यायाम करू शकता आणि तुमचं वजन कमी करू शकता. आता मी दोन्हीकडून फिरवते. पहिला उजवीकडून फिरवलं आणि आता डावीकडून फिरवते. यामुळे काय होतं, पोटावरची चरबी कमी होते, कमरेचा घेर देखील पूर्णपणे जो चरबीनं व्यापलेला आहे तो पूर्णपणे वितळतो. आपल्या हिप्सवरती असर पडतो, हातांचे दंड मजबूत होतात, पूर्ण शरीर एकदम स्लिम व्हायला मदत होते आणि आपलं वजन आहे ते पूर्णपणे कमी होतं आणि आपण स्लिम आणि फिट कायमस्वरूपी राहू शकतो. त्यासाठी व्यायामाला महत्त्व द्या. प्रत्येक व्यायाम 1-1 मिनिटाचा असू दे किंवा तुम्हाला जास्त जमलं तर तुम्ही 2 मिनटं 3 मिनटं देखील वाढवू शकता. आता करते पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही हात समोर घ्या. त्यानंतर दोन्ही हातांची गाठ मारा. एकदा उजव्या पायाला टच करायचं, एकदा डाव्या पायाला टच करायचं. जसं आपण उजव्या पायाला टच करतो तोच हात आपल्या पोटावरती आला पाहिजे. त्यानंतर आपलं डाव्या पायाला टच करायचं आहे. यामुळे काय होतं, कमरेला देखील आराम मिळतो, पोटावरची चरबी कमी होते, आपल्या हिप्सवरती असर होतो. त्यामुळे तिथं साठलेली चरबी देखील पूर्णपणे गायब होते. हातांचे दंड मजबूत होतात. खासकर हातांना जी लटकणारी चरबी असते ती देखील कायमची दूर होते. एकाच जागेवरती बसून इतके सारे व्यायाम यामुळे होणारे अनेक परिणाम खासकर आपल्या शरीरासाठी जे चांगले असतात, त्यासाठी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. टी व्ही समोर चालू करायचं आणि रोज असा व्यायाम करायचं. थोडासा वेळ काढला तरी सगळं काही शक्य आहे. यामुळे आपलं वजन तर कमीच होतं. अशा प्रकारे जर तुम्ही रोज व्यायाम केला तर तुमच्या शरीरामध्ये लवचिकता मिळते, आपले स्नायू देखील सक्रिय होतात, तसेच रक्तातील साखर कमी होते आणि रक्तामधलं ऑक्सिजन आहे ते वाढतं. यामुळे आपलं वजन आहे ते कधीच वाढत नाही आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्याला जिमला जायलासुद्धा गरज भासत नाही. आता करते पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही हात समोर घ्यायचं, तोच हात असं फरशीवर ठेवायचा आणि आपलं मस्तक आहे ते फरशीला टच झालं पाहिजे इतकं आपल्याला वाकायचं आणि होईल तितकं परत मागं यायचं. म्हणजे दोन्हीकडनं व्यायाम व्हायले. जसं आपण वागतो तो पोटावरती ताण पडतो, त्यामुळे तिथं साठलेली चरबी कमी होते आणि जसं आपण मागं जात आहे कमरेला आराम देखील भेटतो, पाठीचा कणा मजबूत होतो, हिप्सवरती असर होत आहे, त्यामुळे तिथं साठलेली चरबी कमी होते आणि मानेची देखील छान एक्सरसाइज व्हायले. म्हणजे फुल बॉडी वर्कआउट आहे. यामुळे आपलं वजन तर कमीच होतं, पूर्ण शरीरामध्ये चरबी साठलेली आहे ती वितळते. तर हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. करायला सोपा आहे. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल ना, तर अशा प्रकारे व्यायाम करावा लागेल. कारण एका जागेवरती जास्त वेळ बसल्यामुळे सुद्धा आपलं वजन वाढत राहतं. शरीराची हालचाल असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी असे हलके-फुलके व्यायाम करून जर तुमचं वजन कमी होत असेल तर करायला काहीच हरकत नाही. प्रत्येक व्यायाम 1-1 मिनिटाचा असू दे, म्हणजे रिझल्टही तुमच्या म्हणण्यासारखा भेटू शकतो.
पण मेहनत मात्र तुमची असावी. अजिबात गॅप घ्यायचं नाही. कारण जितकं तुम्ही मेहनत घ्याल तितकं तुम्हाला फळ लवकर आणि छान भेटतं. आता करते पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला असं दोन्ही हात आहेत ते असं स्ट्रेट करून घ्यायचं आहे. बघू शकता. नंतर एकदा उजव्या पायाला टच करायचं, एकदा डाव्या पायाला टच करायचं. यामुळे काय होतं, कमरेच्या आणि पोटाच्या दोन्ही बाजूला जे फॅट जमा झालेलं असतं ते वितळण्याचं काम ही एक्सरसाइज करते. तसेच आपला पाठीचा कणा आहे तिथं देखील एकदम वळण लागते. त्यामुळे दुखणंही गायब होतं आणि तिथं साठलेली चरबी देखील पूर्णपणे वितळते. आणि करायला सोपा असा व्यायाम आहे. हातांचे दंड मजबूत राहिलेत. फुल बॉडी वर्कआउट आहे. यामुळे आपलं वजन तर छान कमी होतं, चरबी देखील पूर्णपणे वितळते आणि करायला एकदम हलके व्यायाम आहे. तर नक्की मनावर घ्या आणि रोज असे व्यायाम करा, ज्यामुळे तुम्ही आतून आणि बाहेरून दोन्ही तऱ्हेने फिट राहू शकता आणि तुमचं सौंदर्य देखील वाढू शकतं. कारण व्यायामच आहे जे सगळं काही तुमचं चांगलंच करू शकतं. त्यासाठी व्यायामाला महत्त्व द्यायचं आहे आणि रोजच्या रोज व्यायाम करायचा आहे न चुकता. आता करते पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला सेम बसायचं आहे. दोन्ही हात स्ट्रेट असू दे. उजवा हात आहे तो डाव्या साईडला न्यायचं आणि डावा हात आहे तो उजव्या साईडचा क्रॉस करायचं. आपल्याला फरशीवर वगैरे टच करायचं नाही. जितका हात आपला जातो ना तिथपर्यंतच आपल्याला वाकायचं आहे. यामुळे आपलं पूर्ण शरीरामधलं साईड फॅट आहे ते वितळतं. खासकर कमरेवरचं, पोटावरचं, आपल्या हिप्सवरचं आणि आपल्या पायांचं थाय पॅटवरचं पूर्ण शरीर स्लिम आणि फिट व्हायला मदत मिळते. तुमचं पूर्ण शरीराचा आकारच बदललेला असतो. तुम्ही कोणतेही ड्रेस, साड्या काही घातला तरी इतक्या छान दिसतात. कारण तुमचं पूर्ण शरीर आहे ते स्लिम आणि फिट झालेलं आहे. त्याला आकार आलेला आहे कारण तुम्ही त्याला घडवलं आहे. त्यासाठी व्यायाम करा आणि आतून आणि बाहेरून दोन्ही तऱ्हेनं सुंदर व्हा. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला उजवा पाय आहे तो असं फोल्ड करून घ्यायचा, डावा पाय आहे तो स्ट्रेट ठेवायचं, दोन्ही हात समोर घ्यायचं, दोन्ही हातांची गाठ मारायचं आणि असं आपल्याला पूर्णपणे वाकायचं. तोच हात आपल्याला पोटाला टच करायचं. यामुळे काय होतं, कमरेला देखील आराम मिळतो, पोटावरची चरबी कमी होते, हातांचे दंड देखील मजबूत होतात. सगळ्यात फायदा म्हणजे आपल्या हिप्सवरती होतो, त्यामुळे तिथंसाठी चरबी पूर्णपणे वितळते. एकाच जागेवरती बसून जर इतके सारे व्यायाम करायचे असतील तुम्हाला एकाच पोझिशनवरती बसून, तर करायला काहीच हरकत नाही. रिझल्टही तितके भारी, असरही तेवढा छान. फक्त करायचं मन ठेवा घट आणि रोजच्या रोज असा व्यायाम करा. का व्यायामच आहे ते तुम्हाला घडवतं. एका जागेवरती बसून जर असा व्यायाम केला तर तुम्ही नक्कीच फिट राहू शकता, कारण तुम्ही रोज व्यायाम करत आहे. पण आपण काय करतो, एका जागेवरती तासनतास बसत राहतो. यामुळे आपलं वजन कमी होण्याऐवजी वाढत राहतं. आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे एकदा आपल्याला समजलं ना, तर तुम्ही एक दिवससुद्धा राहू शकत नाही व्यायामशिवाय. आणि व्यायाम असा आहे, सुरुवातीला नको वाटतं, पण त्याची एकदा गोडी लागली ना, तर तुम्ही एक दिवससुद्धा व्यायामशिवाय राहू शकत नाही. त्यासाठी व्यायामला आधी जवळ करा. पूर्ण शरीर आहे ते तुम्हाला साथ देऊ शकतं, आता पण आणि वय झाल्यावर पण. जसे एक महिला साक्षर झाली की ती पूर्ण कुटुंबाला साक्षर बनवते, त्याप्रमाणे एक महिला हेल्दी झाली की ती पूर्ण कुटुंबाला हेल्दी ठेवू शकते. नाहीतर असं नको व्हायला की जिभेची चूक आणि पायाला शिक्षा. चुकीची सवय बनल्यामुळे पूर्ण आयुष्य आहे ते बिघडत राहतं. तर योग्य ती सवय लावा आणि रोज असा व्यायाम करा. तर चला, व्हिडिओ तसं थांबवते. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.